आज दुपारच्या जेवणासाठी मी तर्रीदार अशी अचारी पद्धतीने वांगं बटाट्याची भाजी केली आहे. तर त्यासाठी इथे 1/2 किलो वांगे घेतली. ते स्वच्छ धुवून त्याचं मागचं देठ काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याची मोठी फोड तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फोडीसुद्धा मोठ्याच ठेवलेल्या आहेत. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी, मोहरी घालायची. त्यानंतर इथे खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे. या वाटणामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून ते तेलामध्ये घालून घ्यायचं. कढीपत्त्याची पानं घालायची. 1-2 मिनिटांसाठी हे वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालून हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. त्यानंतर वांगं बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या, त्या व्यवस्थित मिसळून घ्यायच्या. आता यामध्ये आपले घरगुती मसाले घालून घेऊयात. तर यामध्ये इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, धणा पावडर आणि यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे. आता हे मसाले 1-5 मिनिटांसाठी वांगं बटाट्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं. त्यानंतर मी इथे कोमट पाणी तयार करून ठेवलं होतं. ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. मी ही भाजी थोडीशी पातळच करणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे. छान अशी 10 ते 15 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची. मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम भातासोबत भाकरीसोबत सर्व करायची. तर नक्की ट्राय करा.